या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे। तसेच या घटनेविरोधात विरोधी पक्ष आणि शिवप्रेमींकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे। दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली। सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे गतवर्षी साजऱ्या झालेल्या नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता। हा पुतळा उभारण्याचं कंत्राट मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आलं होतं। जयदीप आपटे हे या कंपनीचे मालक तर चेतन पाटील हे सल्लागार आहेत। या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। हा पुतळा भारतीय नौदलाच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे या दुर्घटनेची भारतीय नौदलाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे। तसेच दुर्घटनेच्या चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे। हा पुतळा तातडीने पुन्हा उभारण्याच्या दृष्टीने नौदलाकडून पावले उचलण्यात येत आहेत। दरम्यान शिवरायांचा पुतळा कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे। या दुर्घटनेचे विरोधकांनी भांडवल करू नये असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं। तसेच राजकोट येथे 100 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारला जाईल असं आश्वासन दीपक केसरकर यांनी दिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।